धैर्यशील मोहिते पाटील यांना लीड तर देणारच, शिवाय तुम्हाला 2024ला आमदार देखील करणार. कुळकाजाई येथील कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांचे शेखर गोरे यांना अभिवचन. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ कुळकजाई येथील शेखर गोरे यांच्या आर्यन फार्म हाऊसवर आंधळी जिल्हा परिषद गटातील शेखरभाऊ प्रेमी आणि शिवसेना मानखटावच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना तर लीड देऊच, शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आम्ही आमदार केल्याशिवाय शांत बसणार नाही, असं अधिवचन कार्यकर्त्यांनी शेखर गोरे यांना दिलं. यावेळी मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी शेखर गोरे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. आधी आपण सर्वजण 84 वर्षांच्या तरुण योद्ध्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं लीड देऊन निवडून आणायचं आहे, असं सांगितलं. त्यानंतर आमदारकीला सर्वांच्या साथीनं आणि आशीर्वादानं मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार, ही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मित्रांनो, सांगायचा एवढाच भाग आहे. इथून पुढे तुम्हाला कुणी जर म्हणलं भाऊ एक आहेत, तर मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो, एक पुरावा द्या, राजकारण सोडायला शेखर गोरे तयार. काहीच कारण नाही. मला वेळ लागले. भाऊ एक असतो तर 100 कोटी आतापर्यंत शेखर गोरेने घातले. दाढीवाला काय म्हणतो, आमच्या गड्याला नगरपालिका चालवता येत नाही. गड्याला म्हणतो, गड्याला आमच्या गड्याला नगरपालिका चालवता आली नाही. नगरपालिका कशी चालवायची असते मित्रांनो, ऐका. महिने ते आवर्तन संपले, पाणी संपलं पाठीमागचं. बरं म्हणलं ठीक आहे, असं मी म्हणलं मला तुला बघायचंय. मी काय म्हणलं, मला तुला बघायचंय. ते म्हणलं भाऊ खरंच पाणी संपलंय. अरे मला जाऊ दे, संपू दे म्हणलं, पण मला तुला बघायचंय. तू कसला दिसतोय की तू लोकांना काय सांगतोय की आमदाराची शिफारस जाणार, तसं जर पाणी सोडलं नाही तर शेखर गोरे त्या ठिकाणी येईल तुला बघायसाठी. बाकीचं तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, छोटं पाणी चालू ठेव. तुमचा जर आशीर्वाद असेल तर हे जयकुमारची दादागिरी मोडून काढल्याशिवाय शेखर गोरे राहणार नाही. प्रशासकीय यंत्रणा मागे लावायची, प्रशासकीय यंत्रणा मागे लावायची. कुठल्या तरी गुन्ह्यात 30 लाख, वर्षाचे 3,60,00,000 कमवू शकला असतो. 5 वर्षाचे 20 कोटी कमवू शकला असतो. आणि त्या 20 कोटीतले 2 कोटी परत इलेक्शन जिंकण्यासाठी वापरले असते. म्हणून जयकुमार म्हणतोय की आमच्या गड्याला नगरपालिका चालवता आली नाही. त्या नगरपालिकेत शेखर गोरेंनी पाऊल टाकला नाही कधीच निवडून आल्यानंतर. मला चालवता आली असं माझं तेवढं भागत नाही. तुम्हाला लोकांना, बऱ्याच लोकांना माहित नाही, मी महिन्याला 89 लाख रुपये हप्ता भरतो. 89 लाख रुपये हप्ता भरतो. माझ्यावर कमीत कमी 115 कोटी कर्ज. पण शेखर गोरे कधी ढकलत नाही. शेखर गोरे यांच्या आशीर्वादाने हमेशा उभा असतो. जर भाऊ एक असतो तर 2019ला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, शेखर तुम्ही विधान परिषद घ्या, जयकुमार लागून विधानसभेला उभं. तर शेखर गोरेंनी ऐकलं नाही. मी त्यांना सांगितलं मला विधानसभेला करायचंय, मला जनतेतून आमदार. आता 2 दिवस राहिले. 500 रुपये देऊ शकतात, 1000 रुपये देऊ शकतात, 2000 देऊ शकतात, 5000 देऊ शकतात. जेवढी येतील तेवढे पैसे आपल्याकडे घ्या. पैसे घ्या, कमराचे पैसे खा, पण तुकारीच्या समोरचं बटन दाबा. कोणी नका. आपलं संविधान चालवायचं नसेल, संविधान बदलायचं नसेल, तरुणांना रोजगार मिळवायचा असेल, महागाई वाढवून द्यायची नसेल, तर 7 मेला पहिलं निशिवाल्याला घालूया.
7 मेला विश्ववाल्याला घालवा आणि नोव्हेंबर मध्ये गाडीवाल्यांना घालवूया. माझ्याकडून चुकून